अर्थ हो तो जे पूर्वजांना तारतात त्याला पुत्र म्हणतात. मग एखाद्या कुळामध्ये वंशाला दिवा व्हावा असं माणसाला वाटतंय ना, मग एक व्हावं का पाहिलीचे 50 असा एक जरी झाला तरी आपल्या कुळाचा उद्धार करत असतो विठ्ठल. पुरे पुत्र एकची माय पोटी, हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी. एखाद्या कुळामध्ये भगवंताचं नामस्मरण करणारा एक जरी मुलगा जन्माला आला तर तो अनेक मागच्या पिढ्याचं तो काय करीत असतो, उद्धार करत असतो. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सुंदर कथा आली पहा. असा एक पुत्र होता की त्यानं आपल्या पूर्वजांचा उद्धार केलाय. सगर नावाचा राजा होता. राजाचं नाव काय? सगर. सगर. आणि त्या सगर नावाच्या राजाला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव सुमती आणि दुसरीचं नाव केशनी. त्या सुमती नावाच्या स्त्रीला पत्नीला 60,000 मुलं होती. थोडक्यात सांगलो कथा, फार विस्ताराने. जर ऐकायची असेल तर ऐका एखाद्या वेळेस कथेमध्ये. सुमती नावाची जी पत्नी होती तिला 60,000 मुलं होती आणि केशनी नावाची मुलगी तिला 1 मुलगा होता. आणि त्या सगर नावाच्या राजाने अश्वमेध नावाचा यज्ञ करण्याचं ठरवलं. मग आता यज्ञात काय सामान लागतं, यज्ञ कसा असतो, सामानाची लिस्ट माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती, कारण इथं बसलेले माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने सगळे श्रेष्ठ आहेत. तुमचा काय टाईम घेत नाही. यज्ञाची ती तयारी केली. असे एक नाही 99 यज्ञ पूर्ण झाले आणि 100वा यज्ञ त्या राजाने सुरुवात केली. आणि देवाचा राजा इंद्राला चिंता पडली. कशाची? खुर्चीची. म्हणला जर आता 100वा जर इकडं लक्ष देऊ नाही का, 100वा जर यज्ञ हा सगर राजाचा जर झाला तर आपल्या खुर्चीचं काही खरं नाही. लोकसभा आली, प्रत्येक माणूस खुर्चीसाठी बेजार आहे. इंद्राला चिंता पडी महाराज. मग आता काय करावं, हा तर यज्ञ थांबला पाहिजे. राजा इंद्राने त्या सगर नावाच्या राजाच्या त्या यज्ञामध्ये आला आणि त्या यज्ञातील घोडा पळवला आणि घोडा चोरून नेला की यज्ञ थांबला. कारण यज्ञच होता अश्वमेध नावाचा यज्ञ. आता घोडाच नेला चोरून, यज्ञ कसा करता येईल? सगराने आपल्या मुलांना नाव द्याला, बाळांनो अरे आपल्या यज्ञातला घोडा कोणीतरी चोरून नेला. मग बाबा अरे ते घोडा शोधून आणावं लागेल. हा आपला 100वा यज्ञ आहे. हा 100वा यज्ञ आपला सिद्धीला गेला पाहिजे. आता वडिलाची आज्ञा शिरसावज्ञ मानली. साष्टांग प्रणिपात केला वडिलाला. बाबा आम्ही आपला यज्ञातील घोडा पाहून आणतो. पाहायला गेले, इकडं इतरत्र फिरू लागले, वनात गेले, डोंगरावर गेले, पर्वतावर गेले, कुठंच सापडना. थकून गेले पोरं. विचार केला अरे आपल्याला यज्ञातला घोडा सापडत नाही, काय की चोर बी लईच हुशार आहे काही. थकून गेले, परंतु त्यांना एक साधू पुरुषाचा आश्रम दिसला. वाटलं आता जाऊ द्या, या आश्रम दिसायला इथं जाऊन आपण पाणी घेणे पिऊत. साधू महाराज जर असले तर साधू महाराजाला विचारतेत ना. समजा एखाद्या वेळेस गाय एखाद्याची कुठं जरी गेली, महाराज आमची गाय कोणीकडे गेली हो, ती महाराज सांगतात मग ह्या दिशेने गेली आणि त्या झाडाखाली गेली. आपण तिथं जाऊन विचारूत. त्या आश्रमामध्ये ते सर्व मुलं आले. तो आश्रम होता कपिल महाराजांचा. कपिल नावाचे मुनी आणि तपश्चर्या करू लागले. हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं. तपश्चर्येमध्ये मग्न होते. मुलं आले आणि विचारले, महाराज अहो आमच्या यज्ञातला घोडा पाहितला का? महाराजांचं इकडं तिकडं लक्ष नाही, आपल्या मस्तीमध्ये होते, तपश्चर्या करू लागले. हरी ओम हरी ओम. महाराज अहो आमच्या यज्ञातला घोडा पाहितला का? आमचा यज्ञ बंद पडलाय.
तरी महाराजाचा आवाज नाही गेला. महाराजांना लक्ष दिलं नाही महाराजांनी त्या आवाजाकडे, कारण ती त्यांची ती साधना होती. आता का आमची साधना आहे का? आता इथं जर मला कोणी म्हणलं ना महाराज चहा प्यायचा का, मी लगेच तिकडं जाईल. मी तोवर म्हणेन म्हणा एखादा प्रमाण. परंतु ते कपिल महाराज होते, आपल्या साधनेमध्ये मग्न होते. पुन्हा आवाज दिला एका मुलानं, ओ महाराज, अहो आमच्या यज्ञातला घोडा पाहितला का? तितक्यात 2-3 मुलांचं लक्ष कोपऱ्यात गेलं. म्हटले अरे काय तुम्ही महाराजाला विचार, ती काय ते घोडा आपला? बाबा बाबा बाबा. त्याच्यात ते 2-4 पोरं म्हटले अरे काय महाराजकीचा आव्हान आलास आणि आमच्या यज्ञातला घोडा इथं चोरून आणला? की लगेच साधू महाराजांनी डोळे उघडून बघितले कडे, आणि त्या डोळ्यामधून ज्या ज्वाळा निघाल्या की ते 60,000 मुलं त्या अग्नीतून भस्मसात झाली, राखेचे ढीग पडली. इकडं सगर नावाच्या राजाला चिंता वाटली. मुलं तर इतके दिवस झाले गेलेत, मुलंही नाही आले आणि घोडाही नाही आला. दुसरी पत्नी होती केशनी नावाची, तिला एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं असमंजस. त्याला आवाज दिला, बाळा अरे तुझे भाऊ गेलेत, ते बी आले नाहीत आणि यज्ञातला घोडा आला नाही. निदान त्या भावाला तरी घेऊन ये, नाही तर घोडा तरी घेऊन ये, मग आपला यज्ञ करू. तो मुलगा चांगला होता. महाराज गेला इकडं तिकडं, पाहितलं त्यानं, तो त्याच आश्रमात आला. साधू महाराज तपश्चर्या करू लागले. कशावर सांगायलो? एक जरी मुलगा जरी झाला आपल्याला तरी तो आपल्या कुळाचा उद्धार करत असतो, याच्यावर सांगायलो. मग तसे ते आले आणि पाहितलं साधू महाराज तपश्चर्या करायलेत. हरी ओम. तो मुलगा चांगला होता. महाराजांना साष्टांग प्रणिपात केला. महाराज मी तुमच्या चरणावर नतमस्तक आहे. माझ्या जीवनामध्ये असं घडलंय महाराज, माझ्या वडिलांनी एक यज्ञ केला आहे, त्याचे 99 यज्ञ पूर्ण झाले. 100वा यज्ञ ज्यावेळेस सुरू केला त्या यज्ञातला घोडा कोणीतरी पळवला आणि माझे सावत्र भाऊ पाहायला आले होते. माझे भाऊसुद्धा परत आले नाहीत आणि घोडासुद्धा नाही. आणि आता मला माझ्या वडिलांनी पाठवले. महाराज कदाचित तुम्ही जर तपश्चर्येमधून जागृत अवस्थेत या आणि मला मार्गदर्शन करा. महाराजांना वाटलं हा मुलगा चांगला दिसायला. महाराजांनी डोळे उघडून पाहितले. म्हणले बाळा, डोळ्याला धारा लागल्या महाराज त्या साधू पुरुषाच्या. बाळा ते तुझे भाऊ होते का? हो माझेच भाऊ होते. मी आता त्या भावाला, माझ्या त्या डोळ्यामधून अग्नी निघाला आणि हे राखेचे जे ढीग पडलेले आहेत ना, हे तुझे भाऊ आहेत. तो असमंज नावाचा मुलगा रडू लागला महाराज. पण ते साधू पुरुष म्हटले हे आता तुझे भाऊ तर राखेचे ढीग झालेत, परंतु दुसरी गोष्ट म्हणजे घोडा, तो कोपऱ्यामध्ये बांधलेला घोडा तू घेऊन जाय. म्हणला महाराज मी घोड्याला नेईल, परंतु हे माझे भाऊ सुद्धा आता जिवंत झाले पाहिजेत, त्यांना दिव्य शरीर प्राप्त झालं पाहिजे, त्यांना मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. हे तर तुमच्या शापाने यांचे राखेचे ढीग झालेत, आता ह्यांना काय करू? ह्यांना तर दिव्य शरीर प्राप्त झालं पाहिजे, ह्यांना मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. त्यावेळेस कपिल महाराज म्हटले बाळा, जर तुला ह्या राखेचे ढीग झालेले हे तुझे जे आहेत ना भाऊ, ह्यांना जर दिव्य शरीर किंवा ह्यांना जर मोक्ष प्राप्त जर करायचा असेल तर गंगेला इथपर्यंत बोलावं लागेल किंवा गंगेचं पाणी आणून इथं शिंपडावं लागेल. त्यावेळेस त्यांना दिव्य शरीर प्राप्त होईल. लगेच त्याने मग गंगेची आराधना केली. त्याचं पूर्ण आयुष्य गेलं. गंगा माता प्रसन्न झाली नाही. त्याच राज्यामध्ये पुन्हा दिलीप नावाचा राजा उदयाला आला. त्याने सुद्धा आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी गंगा मातेची पूर्ण आयुष्यभर सेवा केली, तरी गंगा माता प्रसन्न झाली नाही. त्याच राज्यामध्ये सुद्धा अंशुमान नावाचा राजा आला, त्याला सुद्धा गंगा माता प्रसन्न झाली नाही. पुन्हा त्याच राज्यामध्ये भगीरथ आला. भगीरथाने गंगेची आराधना केली आणि गंगा माता प्रसन्न झाली. बोल भगीरथा, तू माझी आराधना कशासाठी केलीस, माझी तपश्चर्या कशासाठी केलीस, मी तुझ्यावर खुश आहे. त्यावेळेस भगीरथाने सांगितलं की माझे पूर्वज ते राखेचे ढीग होऊन पडलेत, तुमचं पाणी तिथं न्यावं लागेल, नाही तर तुम्हाला तिथपर्यंत न्यावं लागेल. त्यावेळेस माझ्या त्या पूर्वजांचा उद्धार होणार आहे. त्यावेळेस गंगा मातेनं सांगितलं मी यायला तयार आहे रे,
पण माझा प्रवाह इतका भयानक आहे, मी वरून येईन डायरेक्ट पाताळात जाईन. माझा प्रवाह रोखून धरण्यासाठी एखादा असा व्यक्ती सांग. तर त्यावेळेस भगीरथाने विचार केला, आपण तर काय सांगू शकत नाहीत. गंगा मैया तूच सांग, तुझा प्रवाह कोण रोखून धरून शकेल. त्यावेळेस ती गंगा माता म्हटली, माझा प्रवाह रोखून धरणारा एकच महात्मा आहे, ते म्हणजे देवादिदेव. आणि मग भगवान शंकर म्हणजे लवकर प्रसन्न होतात. एक लोटा जल, एक चावल का दाना और एक बिलवदळ. नाही हसण्यावर नेऊ नका तुम्ही, खरंच. अहो संत शिरोमणी नामदेवराय सुद्धा म्हटलेत, एक पसा पाणी एक बिलवदळ. कारण तो भोळा आहे महाराज, लगेच प्रसन्न होणार आहे. आराधना सुरू केली भगवान शंकराची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याला शिवमहापुराण पाहिजे. हां शिवमहापुराण आहे ना आमचं 24 मार्चला. कुठं? द्वारकेला. हां द्वारका सोरटी सोमनाथला शिवमहापुराण. भगवान शंकर लगेच प्रसन्न होतात. भगवान शंकर प्रसन्न झाले. बोल भगीरथा, मी तुझ्या तपश्चर्येवर खुश आहे, तू माझी आराधना कशासाठी केलीस. भगीरथाने पूर्ण इतिहास सांगितला. बोलव म्हटले त्या गंगेला. गंगा मातेला जसं याने बोलवलं, गंगा माता आली आणि भगवान शंकराने आपल्या जटेमध्येच बांधून ठेवली. भगवान शंकराला भगीरथ राजा म्हटला, देवा जर तुम्ही ह्या गंगा मातेला जर जटेमध्ये जर बांधून ठेवलं तर माझ्या पूर्वजांचा उद्धार कधी होईल हो. मग भगवान शंकराने एक आपल्या जटेमधला केस उपटला आणि खाली टाकला. गंगा माता प्रगट झाली. गंगा माता म्हटली, भगीरथा चल तुझे दाखव मला पूर्वज कुठं आहेत. भगीरथ राजा पुढे आणि गंगा माता मागे कपिल महामुनीच्या आश्रमापर्यंत आले आणि गंगेचं पाणी तिथपर्यंत गेलं आणि त्यांना दिव्य शरीर प्राप्त झालं, मोक्ष प्राप्त झाला. कशामुळे सांगितलं? कुळामध्ये एक जरी पुत्र जरी चांगला जन्माला आला तर तो आपल्या मागच्या सर्व पिढ्यांचा उद्धार करत असतो. विठाला महादेव भगवान शंकर